नमस्कार मंडळी. 90चे दशक गाजवणारी खलनायिका म्हणून प्रसिद्ध झालेली अभिनेत्री, सगळ्यांच्या हृदयात आजही राज्य करणारी अभिनेत्री म्हणजे उषा नाईक. बॅकग्राऊंड म्हणून, डान्सर म्हणून आपल्या करिअरची सुरुवात करणाऱ्या उषा नाईक यांनी अनेक मराठी चित्रपटांमध्ये विविधअंगी भूमिका साकारल्या आहेत. त्यांनी राखणदार, माहेरची पाहुणी, हळदी कुंकू, पिंजरा, 1000ची नोट अशा अनेक चित्रपटांमध्ये त्यांनी उत्कृष्ट अभिनय केला आहे. तसेच त्यांनी मराठी मालिकांमध्येही आपले एक आगळेवेगळे स्थान निर्माण केले आहे. जवळपास 2 दशकांहून अधिक काळ ते इंडस्ट्रीत काम करत होते. त्यांना या कामासाठी अनेक पुरस्कार देखील मिळाले आहेत. उषा नाईक यांचा जन्म 5 एप्रिल 1963 साली कर्नाटकातील बेळगाव येथे झाला. डॉ. जब्बार पटेल दिग्दर्शित सामना या चित्रपटाद्वारे उषा नाईक यांनी कलाक्षेत्रात पदार्पण केले होते. सख्या रे घायाळ मी हरणी दे या चित्रपटातले गीत त्यांच्यावरच चित्रित झाले होते. उषा नाईक यांनी लहान वयापासूनच शास्त्रीय नृत्याचे धडे घेतले होते. त्यामुळे अभिनेत्रीबरोबर त्या नृत्यांगना देखील आहेत. ज्योतिबाचा नवस, करावं तसं भरावं या चित्रपटातून त्यांनी छोट्या भूमिका केल्या. अनंत माने दिग्दर्शित 5 रंगाची 5 पाखरं या चित्रपटात त्यांनी प्रथमच मुख्य नायिका म्हणून काम केले होते. त्यांनी जवळपास 130हून मराठी चित्रपटात वेगवेगळ्या भूमिका साकारल्या होत्या. हळदी कुंकू या चित्रपटातील भूमिकेसाठी त्यांना महाराष्ट्र शासनाचे पारितोषिक देखील मिळाले होते. हिंदी, भोजपुरी, ओरिया, कन्नड अशा विविध भाषिक चित्रपटातही त्यांनी काम केले होते. दूरदर्शनवरील स्टार प्रवाह वाहिनीवरील स्वप्नाच्या पलीकडले या मालिकेतही त्यांनी काम केले आहे. त्यांना इतके पुरस्कार प्रदान करण्यात आले असूनही तितकंसं त्यांचं कौतुक केलं गेलं नाही, अशी खंत उषा नाईक यांनी व्यक्त केली आहे. काही दिवसांपूर्वी 57वा महाराष्ट्र राज्य पुरस्कार सोहळा पार पडला. त्यावेळी उषा नाईक यांना फी शांताराम गौरव पुरस्कार देण्यात आला होता. तेव्हापासून उषा नाईक पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत. उषा नाईक ह्या टेलिव्हिजनवर अनेक मालिकेत काम करताना दिसत आहेत. त्या अलीकडेच तुझेच मी गीत गात आहे या मालिकेत झळकल्या होत्या. या मालिकेत त्यांनी मंजुळाची आईची भूमिका साकारली होती. तर मंडळी, हे झालं अभिनेत्री उषा नाईक यांच्या कलाक्षेत्रातील कारकीर्द. तर चला जाणून घेऊया त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल. तर मंडळी, तुम्ही उषा नाईक यांच्या मुलाला पाहिलंत का? चला जाणून घेऊ. त्या अगोदर जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब आणि लाईक करा. तर मंडळी, प्रसिद्ध दिग्गज अभिनेत्री उषा नाईक यांच्या मुलाचे नाव ओम कृष्णराव मोहिरे असं आहे. उषा नाईक यांचा मुलगा सिने इंडस्ट्रीपासून खूपच दूर आहे. त्यांनी त्यांचं करिअर दुसऱ्याच क्षेत्रात केलं आहे. उषा नाईक यांनी त्यांच्या मुलाला स्वतःहून सिने इंडस्ट्रीत येऊ दिलं नाही. उषा नाईक यांच्या मुलाचे लग्न झाले असून सुनेचे नाव रसिका ओम मोहिरे असं आहे. तर मंडळी, तुम्हाला उषा नाईक यांच्या कुटुंबाविषयीची संपूर्ण माहिती जाणून घेऊन काय वाटले नक्की कमेंट करून सांगा. आणि उषा नाईक यांचा कुठला चित्रपट तुम्हाला जास्त आवडतो आणि कुठल्या चित्रपटातील भूमिका तुम्हाला जास्त आवडते नक्की कमेंट करून सांगा. आणि अशीच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी सफर तारेंची या मराठी यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.